महावितरणचे कर्मचारी यांनी एक दिवस येऊन चेक केले आणि वीज प्रवाह डीपी जळाल्याने 2-3 दिवसांपासून वीज पुरवठा बंद आहे। महावितरण कर्मचारी यांनी सांगितले की तुम्हाला डीपीची व्यवस्था करून देतो असे सांगून निघून गेले। मात्र 2-3 दिवस उलटून वीज पुरवठा सुरळीत झाला नाही। गावकऱ्यांना अंधारात राहावे लागते। मात्र अंधारात रात्री बेरात्री लघुशंकेसाठी किंवा बाहेर निघण्यासाठी लाईट नसल्याने अंधाराचे साम्राज्य असल्याने खूप भीती वाटते। मात्र दिवसेंदिवस उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने गावातील पंखा, कूलर, टेबल फॅन, टीव्ही फ्रीज, मोबाईल चार्जिंग नाही अशा एक ना अनेक दूरध्वनी इलेक्ट्रिक वस्तू चार्जिंग नसल्याने रात्र दिवस कसा काढायचा। पंखा बंद असल्याने रात्री खूप उष्णता वाढत असल्याने झोपण्यासाठी खूप अडचणी येतात। तसेच ठाणापडा गावातील डीपी ही केव्हाही बंद पडते। फ्यूज उडणे, शॉर्ट सर्किट होणे, डीपी जळणे, कधी गावातील एकाच गल्लीतील वीज पुरवठा सुरळीत होतो तर दुसरा खंडित होतो, असे प्रकार घडत असतात। आज गेल्या 2-3 दिवसांपासून वीज पुरवठा खंडित आहे, तरी सुद्धा महावितरण कर्मचारी फिरकत नाही आणि जर आमचे एखादे बिल काही कारणास्तव थकले तर थेट दमदाटी करतात। वीज बिल भरा साहेब आम्हाला बोलतात, नाहीतर लाईट कट करू अशा चेतावण्या दिल्या जातात। त्यामुळे त्वरित वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी होत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश धुडे, सुरगाणा। ठाणापाडा इथं डीपीची सुविधा आता उपलब्ध नाही। 2-3 दिवस झाले त्याला चेकेल आहे, तर अजून पण प्रयत्न नाही केलं। 2 ते 3 दिवस झालेले आहे। आम्हाला पूर्ण अंधारात राहावं लागतं। कृपया करून लवकर डीपीची सुविधा उपलब्ध करून द्यावी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।